लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली असून भाजपचे मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड झाली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र ऐनवेळी अर्ज मागे घेण्यात आलाय. त्यानंतर युतीतील नाराजी उघडपणे समोर आली आहे. स्थायी समिती ही महानगरपालिकेतील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अर्ज माघारीनंतर मुकेश शहाणे यांनी नाराजी व्यक्त करत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी नेत्यांचे फोटो नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. युतीत सहभागी असूनही दुय्यम स्थान दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून युतीमध्ये राष्ट्रवादीचा थेट उल्लेख टाळल्याची चर्चा रंगली आहे. पण तरीसुद्धा निवडणूक प्रक्रिया जशी व्हायची आहे तशी झाली आणि त्यामध्ये आमचे स्थायी समितीचे उमेदवार मच्छिंद्र भाऊ सानप हे निवडून आलेले आहेत. पण ते बिनविरोध निवडून आले, कारण समोर असलेले त्यांना ज्यांनी आव्हान दिलं होतं मुकेशजी शहाणे यांनी त्यांची जेव्हा माघारीचा वेळ देण्यात दिला आला तेव्हा त्यांनी माघार घेतली आहे. राष्ट्रवादीने हा दावा केला होता की महायुतीमध्ये त्यांनी खरं तर सुरुवातीला जेव्हा महापौर निवडणूक बिनविरोध झाली त्याच वेळेस त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला होता. बिनशर्तचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन ते कोणतंही आव्हान महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये क्रिएट करणार नाही. पण असं या ठिकाणी झालं नाही. त्यांनी तरी देखील आवाहन केलं की त्यांना कुठेतरी अशी आशा वाटत होती की जर उपमहापौरपद शिवसेनेला गेलं आहे तर राष्ट्रवादीला देखील ह्या सत्तेमध्ये सामावून घेण्यात यावं. पण खरं तर स्थायी समिती जर म्हटलं तर तौलानिक बलावर ठरते आणि ती भाजपाकडे जास्त होतीच आधीपासून. आणि म्हणून आणि नंतर जेव्हा युती झाली ती 13 आणि 3 असं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे स्पष्ट बहुमत असल्या कारणाने मच्छिंद्रभाऊ सानप हे सभापती होणार हे आधीच ठरलेलं आहे. ओके, थँक्यू. नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सभापतीची जी काही निवडणूक प्रक्रिया होती ती नुकतीच पार पडलेली आहे. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने आणि सन्माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांनी या ठिकाणी एकमताने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मच्छिंद्रजी सानप यांचा आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन स्थायी समितीचे सभापती म्हणून या ठिकाणी त्यांची निवडणूक झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये माननीय युतीचं जे काही ध्येय आहे आणि येणारा सिंहस्थ कुंभमेळा या पार्श्वभूमीवरती एक संगत मताने सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हे ध्येय धरून ठेवून या नाशिक शहराचा विकास आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. त्याकरिता माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ दादाजी भुसे साहेब आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधी या नाशिक शहराच्या विकासासाठी कटिबद्ध झालेले आहोत. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नाव पुढे न आणल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.
यामुळे शहरातील सत्ता समीकरणांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आणि नाशिक शहर आणि पंढरी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि मी हा 4था कुंभमेळा आहे मी पाहतोय. माझे वडील माजी आमदार माझे गुरुवर्य बाळासाहेब सानप 2014-15ला ते आमदार होते. त्यांनी असेल आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आमचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, त्यांनी मागच्या वेळेस एक चांगले यशस्वीरित्या कुंभमेळा पार पाडला. समिती सभापती पदाच्या निवडीमुळे नाशिकमधील राजकीय घडामोडींना वेग आलाय. युतीतील अंतर्गत नाराजी भविष्यात कोणते वळण घेत आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.